Hello friends, welcome in Learning Studio. Let's learn mathematics from Deshmukh Madam. Today we are going to learn similarity. In that we will see the theorem of areas of similar triangles and practice set 1.4. आता आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स पाहूया. या थेरमचं स्टेटमेंट असं आहे, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. स्टेटमेंटचा असा अर्थ होतो की हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत आणि हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या बरोबर असतो, असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग या ठिकाणी दोन ट्रायंगल्स घेतलेले आहेत, ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. गिव्हन थिंग्स मध्ये आपल्याला हे लिहावं लागेल. आणि या ट्रायंगल मध्ये म्हणजे ट्रायंगल एबीसी मध्ये एडी हा सेगमेंट बीसी ला परपेंडिक्युलर आहे. त्याचप्रमाणे ट्रायंगल पी क्यू आर यामध्ये पीएस हा सेगमेंट क्यू आर ला परपेंडिक्युलर आहे. असं असताना आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर is equal to AB square divided by PQ square is equal to BC square divided by QR square and that equal to AC square divided by PR square. आता आपण प्रूफ सुरू करूयात. यापूर्वी आपण शिकलेलो आहोत की एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा जो रेशो असतो तो रेशो त्यांच्या बेसेस आणि हाइट्स यांच्या प्रॉडक्टच्या रेशोच्या बरोबर असतो. म्हणजे पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी यासाठी काय येणार आहे, हा बेस बीसी इंटू हाइट एडी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR साठी काय येणार आहे, बेस क्यूआर इंटू हाइट पीएस. यालाच आपल्याला असं लिहिता येईल की बीसी डिवायडेड बाय क्यू आर इंटू एडी डिवायडेड बाय पीएस. आपण यामध्ये बदल काहीच केलेला नाहीये, तर त्याला फक्त थोडंसं स्प्लिट करून लिहिलेलं आहे, जसं बेस डिवायडेड बाय बेस इंटू हाइट डिवायडेड बाय हाइट. हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे त्याला आपण 1 नंबर देऊयात. आता पहा, इन ट्रायंगल ए बी डी, पहा कोणता ट्रायंगल मी या ठिकाणी घेत आहे, ए बी डी अँड ट्रायंगल कोणता येईल इकडे, पी क्यू एस. या दोन ट्रायंगल मध्ये अँगल बी congruent to or equal to angle Q हे गिव्हन आहे. पहा, आपल्याला डायग्राम मध्ये असं दिलेलं आहे आणि या स्टेटमेंट मध्ये पण सांगितलंय की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, म्हणजे यांचे अँगल्स कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. यानंतर अँगल ए डी बी दॅट इक्वल टू अँगल पी एस क्यू. हे दोन अँगल्स कशामुळे एकमेकांशी इक्वल आहेत, तर त्यांचं जे मेजर आहे ते आहे 90 डिग्रीचं. सो अकॉर्डिंग टू ए टेस्ट हे जे दोन ट्रायंगल्स आहेत म्हणजे ट्रायंगल ए बी डी इट इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू एस. आता जेव्हा दोन ट्रायंगल्स एकमेकांशी सिमिलर असतील तेव्हा त्यांच्या साइड्स कशा असतील किंवा त्यांच्या साइड्सचा रेशोज कसे असतील, ते इक्वल असतील, साइड्स प्रपोर्शन मध्ये असतील. याला आपण 2nd नंबर देऊयात.
AD divided by PS is equal to AB divided by PQ. But आपल्याला काय सांगितलेलं आहे? ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. ओके, मग यामध्ये पण साइड्सचे रेशो कशा असतील? एकमेकांशी इक्वल असतील, म्हणजे साइड्स आर इन प्रपोर्शन. AB डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू BC डिवायडेड बाय QR. याला आपण 3 नंबर देऊयात. आता पहा, 1, 2 आणि 3 चा विचार करा. फ्रॉम 1, 2 अँड 3 आपण काय डिसाइड करू शकतो? तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR that equal to BC divided by QR into AD divided by PS. हे आपण स्टेटमेंट नंबर 1 मध्ये लिहिलेलं होतं. मग आता जर हा AD डिवायडेड बाय PS तो इक्वल असेल AB डिवायडेड बाय PQ शी, तर त्याला आपल्याला रिप्लेस करता येईल. मग पहा, BC डिवायडेड बाय QR, या ठिकाणी पहा AB डिवायडेड बाय PQ कुणाशी इक्वल आहे? BC डिवायडेड बाय QR. म्हणजे BC डिवायडेड बाय QR हा इथं आहे, तो एक घ्यायचा आणि AD डिवायडेड बाय PS ला आपल्याला रिप्लेस करता येईल BC डिवायडेड बाय QR ने. म्हणजे या ठिकाणी BC डिवायडेड बाय QR. पुन्हा एकदा पहा, आपण रिप्लेस का करू शकलो? तर AD डिवायडेड बाय PS हे इक्वल आहे AB डिवायडेड बाय PQ शी आणि AB डिवायडेड बाय PQ इक्वल आहे BC डिवायडेड बाय QR शी. म्हणून आपण याला रिप्लेस करू शकलो. याचाच अर्थ आहे BC डिवायडेड बाय QR, BC स्क्वेअर डिवायडेड बाय QR स्क्वेअर. आणि अशाच प्रकारे आपण आणखीन काय लिहू शकतो? AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर डिवायडेड बाय PR स्क्वेअर. पहा, आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हे प्रूव्ह करायचं होतं आणि आपण ते केलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 मधील पहिलं एक्झाम्पल आपण घेऊया आणि एक्झाम्पल असा आहे, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 सिमिलर ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि त्यांच्या साइड्सचा रेशो दिलेला आहे, आपल्याला एरियाचा रेशो काढायचा आहे. तर मग आता या 2 ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहेत आपण त्यांना कन्सिडर करूया. लेट साइड्स बी S1 and S2 आणि एरियाज बी A1 and A2. पहा, या ठिकाणी आपण साइड्स काय कन्सिडर केलेले आहेत? S1 and S2 आणि एरियाज काय कन्सिडर केलेले आहेत? A1 and A2. आता जो साइडचा रेशो आहे तो आपल्याला दिलेला आहे, म्हणजे काय? S1:S2 is equal to 3:5. This is what? This is given. मग आता the two triangles are similar ही माहिती आपल्याला एक्झाम्पल मध्येच दिलेली आहे. The two triangles are similar. आता या ठिकाणी ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 सिमिलर आहेत, म्हणजे त्यांचा एरियाचा जो रेशो आहे तो कशाच्या इक्वल असेल? S1 स्क्वेअर डिवायडेड बाय S2 स्क्वेअर. आपण हे कशाच्या आधारे लिहिलेलं आहे? The theorem of areas of two similar triangles. 2 ट्रायंगल्स जर एकमेकांशी सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा कशाच्या इक्वल असतो? तर साइड स्क्वेअरच्या रेशोच्या तो इक्वल असतो. मग आता आपण या ठिकाणी हे जी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला एक्झाम्पल मध्ये ती प्लेस करूयात. A1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू 3 स्क्वेअर. S1 स्क्वेअर म्हणजे काय? 3 स्क्वेअर डिवायडेड बाय S2 स्क्वेअर म्हणजे काय घ्यावं लागेल आपल्याला? 5 स्क्वेअर. So it is equal to 9/25. A1 by A2 is equal to
9/25. Hence, the ratio of areas is 9:25. सेकंड एक्झाम्पल ही एक ऍक्टिव्हिटी आहे. If triangle ABC similar to triangle PQR and AB is to PQ is equal to 2:3, then fill in the blanks. तर पहा या ठिकाणी आपल्याला हे दोन ट्रायंगल जे आहेत ABC and PQR हे सिमिलर आहेत हे एक्झाम्पल मध्ये सांगितलेले आहे आणि त्यांच्या साइडचा रेशो पण दिलेला आहे अँड दॅट इज 2:3. आता पाहूया आपण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू एबी स्क्वेअर. ही एबी स्क्वेअर म्हणजे एबी ही साइड घेतलेली आहे ट्रायंगल एबीसी ची आणि तिचा स्क्वेअर. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये कोणता ट्रायंगल आहे पीक्यूआर. मग त्याची कोणती त्याची करस्पॉन्डिंग साइड येणार आहे पीक्यू अँड इट्स स्क्वेअर. इट इज इक्वल टू 2 स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 स्क्वेअर हे एक्झाम्पल मध्येच दिलेलं आहे आणि पुढे ज्या बॉक्सेस आहेत 2 स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल इट इज 4 अँड 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9. अशा पद्धतीने आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. थर्ड एक्झाम्पल ही पण एक ऍक्टिव्हिटी आहे. इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी दिलेला आहे तो आहे 80 आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर तो दिलेला आहे 125. फिल इन द ब्लँक्स. आता पहा या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला सेकंड ट्रायंगलचं नाव लिहायचंय आणि ते आहे पीक्यूआर. इट इज इक्वल टू 80 डिवाइडेड बाय 125. आपल्याला माहित आहे की ऍक्टिव्हिटी पूर्ण करतोय आपण पण डायरेक्ट आन्सर नाही भेटणार आहे आपल्याला की त्या पुढच्या जर आपल्याला बॉक्सेस भरायचे असतील तर इथं डायरेक्ट आन्सर नाही मिळू शकणार आपण. मग त्यासाठी आपण काय करायचं या एक्झाम्पलच्या राईट साइडलाच मार्जिन बनवून जर कॅल्क्युलेशन केलं तरी इथं चालेल. पहा 80 डिवाइडेड बाय 125 याला आपल्याला रिड्यूस करावं लागणार आहे डिवाइड करावं लागणार आहे आणि हे दोन्ही नंबर्स कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहेत बाय 5. मी 5 ने इथं डिवाइड करते. 5 1 रिमाइंडर इज 3 5 6 इज 30 5 2 इज 10 इथं 2 राहिला रिमाइंडर 5 5 इज 25. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय मिळालेलं आहे 16 डिवाइडेड बाय 25 असा रेशो मिळालेला आहे आणि हे दोन्ही 16 आणि 25 हे दोन्ही स्क्वेअर नंबर्स आहेत. मग त्यांचं जर मला स्क्वेअर रूट घ्यायचं असेल म्हणजे 16 डिवाइडेड बाय 25 तर ते असेल 4/5. आता स्क्वेअर रूट का घेतलं तर आपल्याला माहित आहे की दोन ट्रायंगल जेव्हा एकमेकांना सिमिलर असतात तेव्हा त्यांचा रेशो हा कशाच्या बरोबर असतो एरियाचा रेशो हा त्यांच्या साइड स्क्वेअरच्या रेशोच्या बरोबर असतो. म्हणजे हा जो रेशो आलेला आहे 80 डिवाइडेड बाय 125 हा त्या दोन साइडचा स्क्वेअर नंबर्स आहे. मग त्यांना आपण रिड्यूस करून त्यांचं स्क्वेअर रूट घेतलेलं आहे ते आहे 4/5. म्हणजे या ठिकाणी आता पहा AB डिवाइडेड बाय PQ हा आहे त्या दोन ट्रायंगल्सच्या साइडचा रेशो. तो अर्थात किती असणार आहे 4/5. आणि हे कधी शक्य आहे जेव्हा आपण या रेशोचा स्क्वेअर रूट घेऊया तेव्हाच आपल्याला त्यांच्या साइड्स मिळणार आहेत. आणि इथे आन्सर आहे AB डिवाइडेड बाय PQ इज इक्वल टू 4/5. फोर्थ एक्झाम्पल पाहूयात आपण. आणि फोर्थ एक्झाम्पल मध्ये अशी इन्फॉर्मेशन दिली की ट्रायंगल LMN इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. आणि सेकंड इन्फॉर्मेशन दिलेली आहे 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. इफ QR इज इक्वल टू 20 आपल्याला फाइंड आउट करायची व्हॅल्यू MN ची. ओके. आता फर्स्ट इन्फॉर्मेशन काय दिलेली ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR. आणि सेकंड इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे पहा 9 इंटू
area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. एरियाज एका साइडला घेऊया आपण आणि नंबर्स एका साइडला घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल LMN हा जो एरिया आहे PQR चा तो राईटला डिव्हिजन मध्ये येईल. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू लेफ्ट साइडला ऑलरेडी कोण आहे 9, येणारा 16 तो राईटला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, लेफ्टला डिव्हिजन मध्ये येईल. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा रेशो आलेला आहे 9:16. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं नंबरिंग करूया. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं सांगितलेलं आहे, म्हणून आपण काय लिहूया, एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरियाचा रेशो हा कशाच्या बरोबर असतो, तो या साइड स्क्वेअरच्या बरोबर असतो. म्हणजे MN स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर. हे आपण कशाच्या आधारे लिहिलेलं आहे, तर ते लिहिलेलं आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हा थेरम आपण पाहिलेला आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण हा रेशो लिहिलेला आहे. मग आता MN स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर हा जो रेशो आहे तो कशाच्या बरोबर आहे, तो एरियाच्या रेशोच्या बरोबर आहे. आपण याला 2 नंबर देऊया म्हणजे आपल्याला रेफरन्स द्यायला सोपं जाईल की या सेकंडची जी राईट साइड आहे MN स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर ती या फर्स्टच्या लेफ्ट साइड बरोबर आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे त्याची लेफ्ट साइड, सेकंडची लेफ्ट साइड ही फर्स्टच्या लेफ्ट साइडच्या बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या राईट साइड्स काय असतील, इक्वल असतील. हे आपण कशावरून लिहिलं, फ्रॉम 1 and 2. MN स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर इज इक्वल टू 9/16. मग आता आपल्याला काय पाहिजे, MN डिवाइडेड बाय QR हा रेशो काय मिळेल. आपण जर याचं स्क्वेअर घेतलं तर तो असेल 3/4. ही व्हॅल्यू कशी मिळवली, बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स. ओके. आता पहा या एक्झाम्पल मध्ये आपल्याला QR दिलेला आहे आणि तो आहे 20. MN ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून MN ऍज इट इज राहील. QR ची व्हॅल्यू दिलेली आहे 20 इज इक्वल टू 3/4. याचाच अर्थ MN इज इक्वल टू 3/4 इंटू 20. 4 1 जा 5 म्हणजे MN ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी, ती आली 5 3 जा 15. सो MN इज इक्वल टू 15. एक्झाम्पल मध्ये आपल्याला MN कॅल्क्युलेट करायला सांगितलं. फिफ्थ एक्झाम्पल पाहूयात आपण. फिफ्थ एक्झाम्पल असा आहे की एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. आता आपण काय करूया, या ठिकाणी साइड्स कन्सिडर करूया. लेट साइड्स बी S1 and S2 and areas be A1 and A2. मग आता या ठिकाणी जो एरिया आहे 225 स्क्वेअर सेंटीमीटर, A1 इज इक्वल टू 225 स्क्वेअर सेंटीमीटर and A2 इज इक्वल टू 81 स्क्वेअर सेंटीमीटर असं आपण कन्सिडर करूया. A1 इज इक्वल टू 225 हा अर्थात बिगर ट्रायंगल असणार आहे आणि मग आपल्याला लिहिता येईल की A1 डिवाइडेड बाय A2 इज इक्वल टू S1 डिवाइडेड बाय S2 हा स्क्वेअर, या दोघांचा पण काय स्क्वेअर. मग हे कशावरून लिहिलं आपण, तर थेरम ऑफ एरियाज ऑफ
सिमिलर ट्रायंगल्स. हे स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे. मग A1 काय आहे 225 डिवायडेड बाय A2 काय आहे 81. आता या ठिकाणी जो स्मॉलर ट्रायंगल आहे त्याची साइड दिलेली आहे 12 सेंटीमीटर. यापैकी स्मॉलर कोणता आहे A2 हा स्मॉलर आहे कारण त्याचा एरिया आहे 81 म्हणजे त्याची जी S2 आहे ती आहे 12 सेंटीमीटर. मग या ठिकाणी आपण काय करूया 12 स्क्वेअर इथे प्लेस करूया S2 च्या जागेवर आणि S1 स्क्वेअर ऍज इट इज राहील कारण आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचे आहे. एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. आता याला इकडे लिहिते मी 225 डिवायडेड बाय 81 इज इक्वल टू S1 स्क्वेअर डिवायडेड बाय 12 स्क्वेअर. आता पहा दोन्ही साइड्सला आपल्याला स्क्वेअर्स दिसत आहेत. हे स्क्वेअर्स काढण्यासाठी या ठिकाणी काय करूयात आपण बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला आपण स्क्वेअर रूट्स घेऊयात. मग 225 कशाचा स्क्वेअर आहे तो आहे 15 चा म्हणजे 15 डिवायडेड बाय हा आहे 9 चा 15 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू S1 डिवायडेड बाय 12. म्हणजेच S1 इज इक्वल टू काय होईल 15 इंटू 12. हा 12 गेला मल्टिप्लिकेशन मध्ये 15 च्या आणि हा डिवायडेड बाय 9. इथे कॅल्क्युलेशन पहा 3 न डिव्हिजिबल आहे 12 आणि 3 म्हणून 3 3 इज अ and 3 4 is a 3 1 is a 5 is a. So S1 is equal to 5 4 is a 20. ही साइड कोणत्या ट्रायंगलची आहे ती आहे बिगर ट्रायंगलची. सो साइड ऑफ बिगर ट्रायंगल इज 20. सेंटीमीटर हे युनिट आपल्याला वापरावं लागणार आहे कारण बाकी सगळे एरियाज आणि साइड ज्या आहेत त्या स्क्वेअर सेंटीमीटर आणि सेंटीमीटर मध्ये आहेत म्हणून या साइडला सुद्धा आपण सेंटीमीटर हे युनिट. एक्झाम्पल मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. If area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2 and AB ची व्हॅल्यू दिली it is equal to 4. We want to get the value of DE म्हणजे DE ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता जी पहिली इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे की ABC and DEF हे दोन ट्रायंगल्स काय आहेत इक्विलॅटरल आहेत म्हणजे पहा त्या दोन्हींचे सगळे अँगल्स जे आहेत त्यांचं मेजर असणार आहे 60 डिग्रीज. म्हणजेच काय तर अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D या ट्रायंगलचा D इज इक्वल टू अँगल E इज इक्वल टू अँगल F. ऑल दीज आर इक्वल टू 60 डिग्रीज. कशामुळे हे आपण लिहू शकलो तर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स आणि म्हणून आपण हे लिहू शकलो की त्या सगळ्यांचे जे अँगल्स आहेत ते 60 डिग्रीचे आहेत. मग आता ट्रायंगल ABC इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF या दोघांमध्ये अँगल A इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट लिहा अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल D and angle B congruent to angle E. याच्या पाठीमागे कारण काय आहे each measures 60 डिग्रीज. या प्रत्येकाचं मेजरमेंट 60 डिग्रीज आहे म्हणून याचा एक अँगल A congruent to angle D आणि अँगल B congruent to angle E. करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतील कॉन्ग्रुएंट असतील. म्हणून काय तर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF. मग आता दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर आपला थेरम आपण यूज करूयात. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEF हा रेशो कशाच्या बरोबर असणार आहे तर तो AB स्क्वेअर डिवायडेड बाय DE स्क्वेअर याच्या इक्वल असणार आहे.
याला आपण 1 नंबर देऊया आणि हे लिहिण्याच्या पाठीमागे कारण काय आहे तर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणून हे आपण लिहू शकलो. आता सेकंड त्यांनी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्झाम्पल मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ इज इक्वल टू 1:2 ही इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन आहे. अँड AB इज इक्वल टू 4 हे पण आपल्याला दिलेले आहे. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनला आपण सेकंड नंबर टाकूया. आता आपल्याला हा 1 आणि 2 यूज करायचा आहे आणि फ्रॉम 1 and 2 आपण काय लिहू शकतो फ्रॉम 1 and 2 काय लिहू शकतो आपण तर AB स्क्वेअर डिवायडेड बाय DE स्क्वेअर इज इक्वल टू 1:2 हे आपल्याला लिहिता येईल. आता एक्झाम्पल मध्ये AB ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे ती आहे 4 स्क्वेअर डिवायडेड बाय DE स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. आता आपल्याला फक्त DE कॅल्क्युलेट करायचा आहे. मग DE स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये जाईल आणि 4 स्क्वेअर म्हणजे काय तर 16 into 2 डिवायडेड बाय 1. मग याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला DE इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर रूट काय येईल 4 आणि या 2 चा स्क्वेअर रूट काय येईल √2. ही आहे DE ची व्हॅल्यू जी आपल्याला एक्झाम्पल मध्ये विचारलेली होती. क्वेश्चन नंबर 7 मध्ये पहा डायग्राम दिलेली आहे आणि त्यामध्ये सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट DE. एरिया ऑफ ट्रायंगल PQF is equal to 20 units. PF is equal to twice of DP. Then find the area of quadrilateral DPQE by completing the following activity. आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आता डायग्राम मध्ये पहा एक मोठा ट्रायंगल आहे आणि त्यामध्ये एक लहान ट्रायंगल आहे. त्या मोठ्या ट्रायंगल मधून जर आपण लहान ट्रायंगल मायनस केला सबट्रॅक्ट केला तर एक क्वाड्रिलॅटरल त्या ठिकाणी शिल्लक राहतो. पहा मोठ्या ट्रायंगलचं नाव आहे DEF. त्यामधून आपण जर PQF हा ट्रायंगल सबट्रॅक्ट केला तर क्वाड्रिलॅटरल राहतो DPQE. त्याचं आपल्याला एरिया काढायचा आहे. पहा आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 युनिट्स. यामध्ये PF काय सांगितलेलं आहे ट्वाइस ऑफ DP. लेट अस अज्युम DP इज इक्वल टू X. मग PF किती होईल ट्वाइस ऑफ DP म्हणजे 2X. मग DF इज इक्वल टू DP प्लस PF. यामध्ये पहा ऍडिशन केल्यानंतर आपल्याला DF मिळणार आहे. कुणाकुणाचं ऍडिशन DP प्लस PF. मग आता DP किती सांगितलेला आहे आपल्याला X आणि त्यावरून PF किती आला होता 2X. टोटल किती ऍडिशन आली यांची 3X. आता यामध्ये जो ट्रायंगल FDE आहे आणि दुसरा कोणता ट्रायंगल FPQ. यामध्ये अँगल FDE कॉन्ग्रुएंट टू अँगल FPQ. डायग्राम मध्ये पाहून आपण हे सगळं भरायचं आहे. ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. अँगल FED हा कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे अँगल FQP. आता पहा या दोघांचेही काय कारण आहेत की ते दोघं एकमेकाशी कॉन्ग्रुएंट आहेत तर करस्पॉन्डिंग अँगल्स ही जी टेस्ट आहे त्यानुसार हे पेअर्स ज्या आहेत त्या एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहेत. Therefore, triangle FDE similar to triangle FPQ by AA test. हा एक अँगल ही एक पेअर आणि ही एक पेअर असं मिळून AA टेस्ट इथे अप्लाय होते. So that area of triangle FDE divided by area of triangle FPQ
हा जो रेशो आहे तो कुणाशी इक्वल असणार आहे, तर DF स्क्वेअर डिवायडेड बाय PF स्क्वेअर दॅट इक्वल टू 3x स्क्वेअर डिवायडेड बाय 2x स्क्वेअर इज इक्वल टू 3/4. हा x स्क्वेअर जो आहे तो काय होणार आहे, या ठिकाणी कॅन्सल होणार आहे, म्हणून 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4. आता या ठिकाणी पहा, एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आपण काय केलेले आहे, साइड्स चेंज केलेल्या आहेत. इज इक्वल टू 9/4 इंटू काय होईल या ठिकाणी 20, जी व्हॅल्यू आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेली आहे ती. आता हे टोटल कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर हे येईल 45 युनिट स्क्वेअर. 45 युनिट स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE काढायचा आहे. तर हा जो मोठा ट्रायंगल आहे त्याचा एरिया म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ, हा जो लहान ट्रायंगल आहे त्याचा एरिया काय करावा लागेल, आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागेल. आता या ठिकाणी हा जो मोठा ट्रायंगल आहे FDE त्याचा एरिया आलेला आहे 45 स्क्वेअर युनिट्स आणि जो लहान ट्रायंगल आहे त्याचा एरिया 20 युनिट्स आपल्याला दिलेला आहे, तो सबट्रॅक्ट करायचा. 45 minus 20 is equal to 25 unit square.